व्हिडिओ चालू ठेव. ठाण्याला जाणारे लोकांनो अजिबात ठाण्याला जाऊ नका. घोडबंदरवर मजबूत ट्रॅफिक आहे. बघा बघा 2 दिवस तरी जाऊ नका. लोक उलटे पण टाकत आहोत बघा. मुंबईला निघा. ठाण्याला अजिबात जाऊ नका. अहमदाबाद हायवे वरून मुंबईला बिलकुल जाऊ नका. सध्या मुंबईत शिरायला पण ट्रॅफिक जाम मिळणार. जायचंच असेल तर आग्रा रोड पकडा कसा तरी करून आणि तिथून ठाण्यावरून मुंबईत घुसा. घोडबंदर मार्गे मुंबईत घुसू नका. Say no to Ghodbandar Road for at least 2 days. अर्जंट काम असेल तरच. तुमचे 8 ते 10 तास कुठे नाही गेले या ट्रॅफिक मध्ये. 20 मिनिटाची ट्रॅफिक सामान 2 तास घालवलेत आमचे. हो आपण कालच गेलो बरं झालं. किती ट्रॅफिक समोरून पण येईना गेलो. उलटी टाकून हिरोगिरी करू नका. हाँगकाँग सिटी कशाला घुसवली. ट्रॅफिक आहे. ट्रक्सची, ट्रेलर्सची, मोठे मोठे कंटेनर्सची आणि या सगळ्या गाड्यांचे ना घोडबंदरमध्ये क्लच प्लेट जळून पूर्ण खाक होऊन जवळजवळ जाते. 10 गाड्या घोडबंदरच्या घाटामध्ये अडकल्यात क्लच प्लेट जळलेल्या. हो 10 पेक्षा जास्तच होत्या पण 10 आम्हालाच दिसल्या. आणि इलेक्ट्रिक दुसऱ्या गाडी तर बाजूला- अजिबात घुसू नका. बॅटरी संपून जाईल. बॅटरी संपून जाईल एवढी ट्रॅफिक आहे. रिकव्हरी व्हॅन पण येणार नाही. हो रिकव्हरी व्हॅन पण येणार नाही. जय श्रीराम बोलतील तुम्हाला आणि तुमचं तुमच्यावर सोडून देतील. चालवतोय बघ असा बाईकवाला ना? नाही. हा बाईकवाला पण बाईकवाला पण
आलंय मॅकडॉनल्ड्स. फाउंटन ते मॅकडॉनल्ड्स अजून ट्रॅफिक आहे. जाऊ दे, पेट्रोल टाकायचं तर मी नाही टाकत तिकडे आता. पोलीस पण वैतागलेत. आज डबल ड्युट्या करायला लागणार आहेत. पेट्रोल संपलं लोकांचं, सीएनजी संपलं लोकांचं. मी काल रात्रीच या रूटने गेलोय. एकदम रिकामी. एकदम रिकामी, पण घोडबंदरला ट्रॅफिक चालू झालेली रात्रीपासूनच. 10-11च्या सुमारे ही ट्रॅफिक चालू झाली आहे. ट्रेलर्स, ट्रक्स, बसेस. हे गेलं मागे मॅकडॉनल्ड्स आणि अजूनही ट्रॅफिक चालू आहे. आजचा ब्लॉग टेम्पो मधून. हे बघा 150 लोक उलट्या सुलट्या टाकणार आणि ट्रॅफिक जाम करून ठेवणार. स्वतः बरोबर दुसऱ्यांनाही अडकवून ठेवणार. अरे उलटी का चालली? कोण उलटी चालली? हो उलटाच टाकतोय गाडी कारवाला. ज्यांना युटर्न मारून घरी जाण्याची शक्यता आहे चुपचाप घरी जा. त्यांनी गपचूप घरी जावा. पालघरवाल्यांनो, हा तिकडे येऊच नका. पालघरवाल्यांना मुंबईला जाऊ नका. बघा कुठं हिंडतोय तिथे जाऊ नका अजिबात हिंडायला. ॲम्ब्युलन्सला जागा द्या. शहाणपणा तुमचा करू नका. दुसरी ॲम्ब्युलन्स. हॉटेल सनशाईन आलंय तरी काय ट्रॅफिक थांबले ना. मला 50 किलोमीटर आलं का पण? घोडबंदर पासून आता घोडबंदर पासून इथपर्यंत किती आहे ते मोजावं लागेल आपल्याला. और एक सहारा बाबा श्याम. अजून ट्रॅफिक चालूच आहे. काय ट्रॅफिक थांबायचं नाव घेत नाही. जे निघाले त्यांची वाट लागलेली आहे. देव करो त्यांना काही इमर्जन्सी नसावी. उलटे टाकणारी 150 बघा. घरी गपचूप जायला नको. गपचूप नाही तर हॉटेल करा. जलाराम काठेवाडी आलो. दलालाम काठेवाडी सुद्धा गेलंय मागे, पण काय ट्रॅफिक थांबलेली नाही. आयुष्यात गेलंय. आता आपण थोड्या वेळ दिवा वसई लाईन क्रॉस करू. दिवा वसई येईल, पण ट्रॅफिक काय कमी चाललेली झालेलं नाही नाही. आहे. तुमची सीएनजी पेट्रोल कमी असेल तर काय, जो जवळचा पेट्रोल असेल तिकडे भरून घ्या पेट्रोल.
गाडी CNG हा, नसेल इथे तर. थांबलेली आहे ट्रॅफिक. इकडे थांबवलेली आहे. थांबलेली आणि म्हणजे उलटी त्या लोकांनी टाकतायत. होळी वा, टाकली. वा. अरे बापरे, वा. पण ट्रॅफिक त्यांना अजून वाट- आहे. पोलिसने इथे पण थांबवलं उलट्या टाकणाऱ्यांना. गुगल मॅपच्या भरोसे बसू नका. बघा ट्रेलर ट्रक टँकर किती थांबवले. तरी या लोकांना जायचं. ट्रेन जा. चला. पॅसेंजर गेली, पॅसेंजर. पॅसेंजर ट्रेन पण दिसली. त्यापेक्षा साईडला लावा. जास्त इमर्जन्सी असेल ट्रेननी लावा. आणि अपेक्षा करू नका तुम्हाला ऑटो सुद्धा भेटेल. इथपर्यंत अजून ट्रॅफिक चालू आहे. इथे मुव्हिंग आहे थोडी, पण तरी ट्रॅफिक आहेच. थांबलेली आहे. मुव्हिंग पण वाटत नाहीये. 2-2 इंच पुढे जाणं म्हणजे मुव्हिंग ट्रॅफिक नाही म्हणत. लय फालतू. हे बघा हे असे 150 बसवाले. आता हा पुढे जाऊन काय मजबूत ट्रॅफिक करणारे माहित नाही. कार होती तेव्हापर्यंत ठीक होतं. याने बस टाकली वा. इकडे ट्रॅफिक थोडी कमी आहे, इथे पण हे traffic सगळे नाही. पुढे जाऊन अडकणार आहे. तो जवळजवळ आपण नायगाव फाट्यापर्यंत म्हणजे चिंचोटीपर्यंत आलेलो. नायगाव चिंचोटीपर्यंत आलंय. म्हणजे घोडबंदर ते चिंचोटी जाम आहे. घोडबंदर ते चिंचोटी जाम आहे. बरोबर. येस. थोडं लवकरच बोललो आम्ही, पण फक्त तो ब्रिज रिकामा होता. अजून काही नाही. इथून परत ट्रॅफिक सुरू झालेली आहे. चिंचोटीच्या ब्रिज नंतर फक्त चिंचोटी ब्रिज रिकामा आहे. गोड गैरसमज झालेला आहे आमचा. आमचा एकदम लक एकदम खूप चांगला होता, म्हणून आम्ही कालच मुंबईला पोहोचलो आणि आज आम्ही काम करून घेतलंय. असेच ट्रॅफिक अपडेट्स पाहिजे असतील तर ट्रॅव्हल ब्लॉग्स आमचे फॉलो करा. अरे देवा, आम्हालाही जाम करून ठेवलं वाटतंय लोकांनी. हो, आम्ही सुद्धा आता ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहोत. थोडंसं समोरून जास्त नाही. येणाऱ्या ट्रॅफिक मुळे इकडे सुद्धा ट्रॅफिक झालेलं आहे. हा, घेतलं. असे 150 गिरी करतात आणि टाकून उलट द्या. टाकतात. बघा अप्पर डिप्पर दिलं म्हणजे झालं असं नसते. आज बिचारे पोलीसवाले डबल ड्युट्या करणार आहेत आणि जे घरी झोपलेत त्यांना पण बिचाऱ्यांना उठवून घरी रस्त्यावरती आणून ठेवणार आहेत. अरे त्यांचं खूप हालत खराब होत. त्यांची ह्याच्यात सर्वात कोणी जास्त ऐकत हालत नाही खराब. त्यांचं. जमल्यास त्यांना प्लीज पाणी वगैरे द्या, खायला Cooperate वगैरे द्या. करा. कारण ते 12-12 तास आता ड्युट्या करणार आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी आणि स्वतः उपाशी राहणार. पुढे ट्रॅफिक आहे म्हणून पलीकडच्या गाड्यांनी आता उलटा टाकायला चालू केलेलं आहे. म्हणजे आता ही लेन सुद्धा लोक ट्रॅफिक जाम करून ठेवणार. उलटी
टाकताय तर टाकताय, प्लीज ब्रिजवरून नका टाकू. ब्रिज रिकामा ठेवा, सर्व्हिस रोड यूज करा. सगळ्याचे सगळे अडकणार आहेत पुढे जाऊन. ब्रिज मी मोकळा आहे, पण चिंचोटी पासून ट्रेलर्सना थांबवायला सुरू केलेलं आहे आता बाजूला. राईट साईडला चिंचोटी नंतर मोकळंच आहे. चिंचोटी पर्यंत तुम्ही येऊ शकता. किंवा चिंचोटी पर्यंत तुम्ही येऊ शकता. चिंचोटीच्या पुढे जाम आहे. पालघरवाल्यांनो चिंचोटी पर्यंत या. मुंबईत शिरताना प्रॉब्लेम आहे. मुंबईत शिरताना प्रॉब्लेम, नवी मुंबई ठाणे शिरताना तर अजिबात विचार करू नका तिकडे जायचा. काय ट्रॅफिक आहे. आणि तिकडे आम्ही येताना पाऊस सुद्धा होता, ढगाने पूर्ण भरलेलं होतं आकाश. गाड्या ट्रेलर्स कंटिन्यू चालूच आहेत. अजून ट्रॅफिक चालू आहे, मुव्हिंग ट्रॅफिक आहे. याचा अर्थ हे नाही पुढे जाऊन तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणार नाही. सगळी मुव्हिंग ट्रॅफिक आहे. हे रिकामं वाटतंय. चिंचोटीपर्यंत तुम्हाला कदाचित रिकामं भेटेल. तिथून पुढे जेव्हा तुम्हाला ट्रॅफिकमध्ये थांबायची शक्ती देऊ. आणि मुंबईवरून घोडबंदरलाही शिरू नका, कारण तो रस्ता सुद्धा जाम आहे. फक्त टुवर्ड्स वसई, विरार, पालघर जाण्यासाठी रोड रिकामे आहे. तुम्ही बघू शकता, मुव्हिंग आहे पूर्णपणे. आज जमलं तर ट्रेन पकडा. इव्हन बाईक्सवाल्यांचे हाल झालेत. सातपुडीपर्यंत आलो. सातुलीपर्यंत तुम्हाला काही ट्रॅफिक नाही आहे. नाही चिंचोटी लास्ट. चिंचोटी लास्ट ऍक्च्युली. चिंचोटी नंतर ट्रॅफिक चालू आहे. हा